स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काळी गुढी उभारून निषेध करण्यात आलाय। राज्यातील महिलांना 2100 रुपये आर्थिक मदत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या दोन आश्वासनामुळे राज्यात महायुतीचं सरकार निवडून आलंय। मात्र बहुमताने निवडून आल्यानंतर सरकारने या दोन्ही आश्वासनांना केराची टोपली दाखवली आहे। या निर्णयाच्या विरोधात आज सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काळी गुढी उभारत राज्य सरकारचा निषेध केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भरत चौगले, प्रकाश मिरजकर, अजित हळिगले, तानाजी चव्हाण, संजय बेले, संदीप राजुबा, सर्जेराव पवार, बाबासू संदे, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब पाचोरे, शशांक पाटील, विजयकुमार पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपये मानधन देतो या जोरावरती विधानसभेमध्ये महायुती सरकार 5वी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं। मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे, महिलांच्या मुळावर उठलेलं आहे। महिलांना 2100 रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे। त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनीही शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे। याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या महायुती सरकारच्या वतीनं सुरू आहे। त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुढ्या उभा करून हा सरकारचा निषेध करतोय, सरकारचा धिक्कार करतोय। कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे। त्यामुळंच यापुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू, रस्त्यावर उतरू। आज आम्ही काळ्या गुढ्या उभारलेल्या आहेत। या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल, मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार।